नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघत अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच जिंकणार असल्याचा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केलाय. 30 वर्ष पापाचा घडा यंदा फुटणार असल्याचा हल्लाबोल नारायण राणेंनी केलाय. महापालिका जिंकणं ही माझी जबाबदारी असल्याचंही राणेंनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी बाळासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी बाळासाहेबांनी मला घडवलं, त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत असल्याचं राणेंनी म्हटलंय. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील जनता महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नसल्याची टीका नारायण राणेंनी केली आहे. राज्य सरकारवर टीका करतानाच नारायण राणेंनी जनतेसाठी भाजपा हा आशेचा किरण असल्याचंही म्हटलंय. नारायण राणेंनी मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचंही राणेंनी सांगितलं. जनआशीर्वाद यात्रा माहीममध्ये पोहोचल्यावर इथे भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी राणेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या रॅलीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनआशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जनआशीर्वाद यात्रेला वरुणराजाचाही आशीर्वाद मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच राणे साहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्यात परतल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी विमानतळावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. विमानतळावर नारायण राणेंचं जंगी स्वागत झालं. दरम्यान शिवसेनेच्या नेत्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी आज भाजपत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशा बुचके यांनी भाजपत प्रवेश केला. अनेक दिवस या प्रवेशाची वाट पाहत होतो. आज आशा बुचके यांचा प्रवेश भाजपत झाला. मुंबईत स्थिर असताना मूळ जुन्नर इथे जाऊन त्यांनी काम केलं. बुचके यांनी राजकीय यश प्राप्त केलं असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. दरम्यान लढवय्या नेता म्हणून ओळख असलेल्या आशाताई यांचा भाजपत प्रवेश झालाय. आशा बुचके मुंबईत भाजपचं काम करत होत्या. जुन्नर हे युतीत असताना शिवसेनेकडे होतं आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेत काम करावं लागलं. तरीही त्यांनी तिथे राजकीय जम बसवला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपला स्कोप वाढला. पण त्यांचा श्वास तिथे कोंडत होता. मोकळा श्वास घेत आपण काम करू, तसंच असा विश्वास आता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. आणि एकूणच आशा बुचके यांच्या भाजपतील प्रवेशामुळे आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांदणी चौकातल्या रस्त्यावरील कामाची पाहणी केली. या रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश चंद्रकांत दादांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर 8 दिवसांनी चंद्रकांत पाटील रात्री उशिरा या रस्त्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली आणि त्यावेळी रस्त्यावरचे खड्डे काही प्रमाणात बुजवल्याचं लक्षात आलं. मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाहीये. येत्या 24 तारखेला चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामांची पाहणी करणार आहेत. तर आज काही प्रमाणात काम पूर्ण होत असल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेटही दिलंय. गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून सांगलीतील वातावरण तापताना दिसतंय. तयार करण्यात आलेल्या शर्यतीच्या मैदानावर आडव्या चऱ्या मारण्यात आल्यात, जेणेकरून बैलगाडी या मैदानावर धावणार नाहीये. गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या छकडा गाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. झरेजवळच्या 9 गावांमध्ये संचारबंदी राहणार असून या 9 गावांमध्ये इतर बाजूच्या परिसरातून बैलगाडीसह त्याचे चालक मालक यांनाही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. घटना दुरुस्ती झाली म्हणजे लगेच आरक्षण मिळेल असं होणार नाही. आरक्षण मिळवण्यासाठी अजूनही काही अडचणी असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. तर नांदेडमधील आंदोलनात आक्रमक भूमिका जाहीर करणार असल्याचंही यावेळी संभाजीराजेंनी म्हटलंय. संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चाच्या 5व्या वर्धापन दिनासाठी औरंगाबादमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी हा संवाद साधला. मराठा आरक्षणावर केंद्राने 102वी घटना दुरुस्ती केली आणि राज्यानं अधिकार दिले. मात्र आता राज्याला सामाजिक मागासले असल्याचं सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध केल्यानंतर अपवादात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल आणि ही राज्याची जबाबदारी असल्याचं
खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय। राजे मराठवाडा दौऱ्यावर जात असताना येवल्यामध्ये प्रसार माध्यमांशी त्यांनी हा संवाद साधला। छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नांदेडमध्ये मराठा समाजाचं मूक आंदोलन होणार आहे। या आंदोलनाची नांदेडमध्ये सकल मराठा समाजाने जय्यत तयारी केली आहे। नांदेडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात हे सकाळी 10 वाजता आंदोलन होणार आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं नांदेड शहर भगवेमय बनलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी हे कार्यकर्ते जमले होते आणि यावेळी त्यांनी घोषणाबाजी देत अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना अटक केली आहे। पालघर जिल्हा मुख्यालयाचं लोकार्पण करण्यात आलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा करण्यात आला असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित होते। पुण्यात उभारण्यात आलेलं मोदी मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे, परंतु माध्यमांसमोर मंदिर मालक मयूर मुंडे यांनी मौन राखलं। पीएमओतून फोन आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे। ज्या जिल्ह्यात अनलॉक घोषित करण्यात आलं त्या जिल्ह्यात सरकारनं एसओपी तयार करून शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपकडून केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही काहीच उत्तर न मिळाल्यामुळे सोमवारपासून स्वयं नियमावली तयार करून शाळा सुरू केली जाणार असल्याचा पवित्रा भाजपने घेतलाय। याबाबतची घोषणा भाजपचे वरिष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे। वर्धा येथे टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली। वर्धा रोड डोंगरगाव इथे अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यूही झाला असून 3 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। अकोला शेगाव रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली असल्याचं बघायला मिळतंय। संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याचंच बघायला मिळतंय। केंद्राकडून दिव्यांगांसाठी आलेलं साहित्य गेल्या 2 वर्षांपासून पडून होतं। हे साहित्य महापुराच्या पाण्यात खराब झालं असून केंद्र सरकारच्या योजनेतून हे साहित्य पाठवण्यात आलं होतं। अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांसाठी आणलेले शेकडो जयपूर शूज हे असे पाण्यात भिजल्यामुळे खराब झालेत। अधिकाऱ्यांच्या पगारातून साहित्याची नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी पंचायत समिती सभापतींनी केली। पाणी इमारतींमध्ये शिरल्यानं कागदपत्र वाचवण्याला प्राधान्य देण्यात आलं असून टेक्निशियन उपलब्ध न झाल्यानं दिव्यांगांना हे साहित्य वाटलं नसल्याची माहिती बीडीओनं दिली आहे। मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढलंय। शहरात पावसाचं पाणी अनेक सखल भागांमध्ये साचलं असल्यामुळे वाहतुकीलाही मोठी अडचण झाल्याचं बघायला मिळतं आणि याच पावसाने चंद्रपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कार्यालयात देखील हे पावसाचं पाणी शिरलं होतं। वाहतूक नियंत्रण कार्यालय सतत जलमय होण्याच्या समस्येनं इथले कर्मचारी त्रस्त असतात। कार्यालयासह वाहतूक पोलीस निरीक्षकांचा कक्षच पाण्याखाली जलमय झाल्याचं बघायला मिळालं। गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे धरणाची पाणी पातळी जी आहे ती वाढली आहे। त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत। गोसीखुर्द धरणाचे सलग 3ऱ्या दिवशी दरवाजे उघडण्यात आलेत। या धरणातून 1212 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 15 दिवसानंतर पावसानं कमबॅक केलंय। जिल्हाभर पावसाची हजेरी लागल्यामुळे पिकाला जीवदान मिळालंय। तिकडे वाशिम जिल्ह्यातही ब्राह्मणवाडा परिसरातील पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलाय। जिल्ह्यातील केनवड, शिरपूर, वाशिम या जिल्हा मार्गावरील ब्राह्मणवाडा नजीक हा पूल होता। दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे ब्राह्मणवाडा गावासह इतर गावांमधील रहिवाशीही हवालदिल झालेत। 20हून अधिक गावांना तसंच वाशिम मुख्यालयाला जोडणारा हा जवळचा मार्ग होता, तर पुला अभावी या मार्गावरून जाता येत नसल्यानं आजारी व्यक्ती आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। हा पूल तातडीनं दुरुस्त करून वाहतूक सुरू करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त भुसावळ इथे एव्हीएफ आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन आणि सिनियर फोटोग्राफर यांच्या वतीनं कॅमेरा पूजन करण्यात आलं। कोरोनामुळे अनेक छायाचित्रकारांचा व्यवसाय ठप्प झाला असून त्यामुळे छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। मात्र आता तरी कोरोनाचं सावट दूर होऊन आपला व्यवसाय पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा या छायाचित्रकारांनी व्यक्त केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडिवली गावातील एका महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली। 8 लाख रुपयांची फसवणूक केली असून या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
कोण बनेगा करोडपतीमध्ये 40 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचं सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीनं निर्देश पाठवले आहेत. 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीनं संपूर्ण व्यवहाराची माहिती मागितली असून जिल्हा उपनिबंधकांना ईडीनं पत्र पाठवत विनाविलंब मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरीक्षण अहवाल जो आहे तो पाठवण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले. अकोला रेल्वे स्थानकावर सुमारे 43 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. हवाल्याची रोकड रेल्वे सुरक्षा बलानं पकडली असून यामध्ये एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलंय, तर सदर रक्कम ही हवाल्याची असल्यानं आरोपीला जीआरपी कडे सुपूर्द करण्यात आलाय. शेतीच्या जुन्या वादातून 7 जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. लाठ्या काठ्याने कुऱ्हाडीनं ही बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधील इमामपूर इथे उघडकीस आलाय. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अनिल कदम असं मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सध्या या व्यक्तीवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरमधून बातमी आहे. नागपूरमध्ये बहिणीची छेड काढल्यावरून 2 भावांनी आरोपीची हत्या केली आहे. कपिलनगर भागातील म्हाडा कॉलनीतील हा धक्कादायक प्रकार आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नाशिकमधून बातमी आहे. विना हेल्मेट वाहन चालकानं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यालाच मारहाण केली आहे. म्हसरूळ परिसरातील इच्छामणी पेट्रोल पंपावरची ही बुधवारी घडलेली घटना. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत 25 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा या ठिकाणी प्रकार घडलाय. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तो पोलीस कोठडीत होता. बातमी पुण्यातील सय्यदनगरमध्ये गुंडांनी धुमाकूळ घातला असून तलवार आणि कोयत्यांनी हल्ला केला जातोय या गुंडांकडून. तर या टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात येते. या गुंडांनी कोयत्यानं वार करत तरुणाचे पैसेही लुटले. तर या गुंडांवरती तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी आता स्थानिक महिलांकडून उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलाय. पुण्यामध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीनं पोलीस आयुक्तालयासमोर स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. सुरेश पिंगळे असं या व्यक्तीचं नाव आहे. यावेळी सुरेश पिंगळे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या सूर्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सुरेश पिंगळे हे पोलीस आयुक्तालयात वारंवार चक्रा मारत होते. तरीही सर्टिफिकेट मिळत नसल्यामुळे सुरेश पिंगळे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलाय. वाशिममध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली. मोठ्या प्रमाणात गर्भपाताचं साहित्य तिथे आढळून आलंय. तिकडे विरारमध्ये पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यावेळी रियाज शेख, शानू कुरेशी, मोहम्मद शेख आणि राकेश सिंग यांना पोलिसांनी गजाआड केलाय. त्यांच्याकडून तब्बल 3,12,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसंच 2,40,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकल असा एकूण 5,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. घरगुती गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. असं असताना गॅसवाला चक्क रस्त्यावर एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस चोरी करत असल्याचा प्रकार समोर आलाय. बदलापूर प्रांजी गार्डन भागातला हा व्हिडिओ असून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये इतर भरलेल्या सिलेंडरमधून थोडा गॅस भरून हा रिकामा सिलेंडर भरून चढ्या भावात त्याची विक्री करून नफा करून घेण्यासाठी ही चोरी करण्यात आल्याचं पुढे आलंय. आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंजाबमधील काँग्रेसचे प्रमुख नवजोत सिंग सिद्धूंचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी वादग्रस्त विधान केलंय. काश्मीर हा एक वेगळा देश असून भारत आणि पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे तो व्यापलेला आहे. काश्मीर हा काश्मीरच्या लोकांचा आहे असा दावा माली यांनी ट्विट करत केला होता आणि त्यामुळे आता चांगलाच वाद पेटलाय. जम्मू काश्मीरमध्ये थाना मंडी शहरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं एक मोठा धक्का दिलाय. तालिबाननं भारतासमोर सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी ही माहिती दिली आहे. देशातून होणारी आयात रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्यानं भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत देण्यात आले. तसंच सुकामेव्यामध्ये मिठाई देखील आता महाग होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं नॅशनल क्रिकेट अकादमीच्या संचालक पदासाठी पुन्हा अर्ज केलाय. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणार अशी चर्चा सुरू आहे. तर टीम इंडियाचा हेड कोच रवी शास्त्री या पदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.